येत्या 27 जूनला सोलापुरात राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर फडकुले सभागृह इथं हा कार्यक्रम होईल. याआधी दुपारी 4:30 वाजता 4 हुतात्मा पुतळा इथून दिंडी काढण्यात येणार आहे. ही दिंडी फडकुले सभागृह इथं पोहोचल्यानंतर गोमाता संवाद यात्रा सुरू होईल. या अंतर्गत गोसंवाद आणि उत्पादन प्रदर्शन मार्गदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत. देशी गोवंशाचं संरक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी गोशाला महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अंतर्गत संवाद यात्रा 27 जूनला दुपारी सोलापुरात येत आहे. या समितीचे प्रमुख शेखर मुंदडा हे आहेत. 22 ते 25 जून कालावधीत राज्यात 35 जिल्ह्यांमध्ये संवाद यात्रा ते पोचवत आहेत. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी धनाजी गिड्डे, महेश भंडारी, ओमप्रकाश लड्डा, उमा बिराजदार, सुचित्रा गडद, विनोद तळे, संजय जमादार, शुभम साठे उपस्थित केला. दुपारी 4:30 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृह इथे त्यांचं आगमन होणार आहे. त्याच्या स्वागताप्रीत्यर्थ व गोशाळा गोसंवाद यात्राची आपले गोशाळा आयोगाचे शेखरभाऊ मुंदडा ज्या राज्यमंत्री दर्जाचे ते तिथून 22 तारखेला पुण्यावरून निघालेले आहेत आणि ते दौरा करत 27 तारखेला सोलापुरात पोहोचतील आणि 5 तारखेला नागपूर येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या इथे ते संपन्न होईल. त्यासाठी मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो आहे की आपण याला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. कारण ह्या गोसंवाद यात्रेचं एक प्रमुख उद्दिष्ट असं आहे की जे गोशाळा, गोसेवक, गोरक्षक, शेतकरी आणि ज्याच्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाने गोसंवर्धन करण्याकरिता जे प्रयत्न चालवले आहेत आणि ज्या आता गोशाळा आयोग स्थापन होऊन 3 वर्ष झाली, त्यामध्ये नंतर आलेल्या अडीअडचणी किंवा शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना येणाऱ्या अडीअडचणी यामध्ये संवर्धन करण्याकरिता त्यासाठी ह्या संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यास आपण व्यापक प्रसिद्धी द्यावी ही विनंती. या गोमाता राज्यमाता या संवाद यात्रेचं सुरुवात 22 जून रोजी झालेली आहे. सांगता 5 जुलैला होणार आहे. या 15 दिवसामध्ये राज्यातील 35 जिल्ह्यातून ही संवाद यात्रा जाणार आहे आणि सुमारे 6000 किलोमीटर अंतर आहे. या पूर्ण राज्यात 1000 गोशाळा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि 15,000च्या हून अधिक गोशाळेचे संचालक, गोरक्षक सर्वजण यामध्ये सहभागी होणार आहे. तरी आपल्याकडे उद्याच्या 27 जूनला संवाद यात्रा आहे. ही 4:30 वाजता फडकुले सभागृहामध्ये आपण आयोजित केलेलं आहे. तरी आपण आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने गोरक्षक, पशुपालक यांनी या संवाद यात्रेस हजेरी लावून सर्व वरिष्ठांचे, आमच्या शेखरजी मुंदडा साहेब, गोसेवाचे अध्यक्ष यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि या माध्यमातून आपल्याला त्याची या संवाद यात्रेचे महत्त्वाचे म्हणजे मूलभूत उद्देश काय आहे बाबा या संवाद यात्रेचा, तर आपल्याला देशी गाई हे टिकवणे फार अवघड झालेलं आहे. त्यामुळे त्याचे जास्तीत जास्त संवर्धन व्हावं. गोशाळेतून गोशाळा ज्या आहेत आपल्या मोठ्या प्रमाणात गोशाळा सोलापूर जिल्ह्यात आहेत. 50 गोशाळा आहेत आणि त्यांना देणगीवर न अवलंबून राहता त्यांनी स्वतःचं उत्पादन कसं करता येईल वाढवून स्वतःचं एक आर्थिक स्वतःच तयार करावं त्यांनी स्तोत्र, त्याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. शिवाय या गोशाळाच्या माध्यमातून खालीपर्यंतचे आपल्या पशुपालक गरीब शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या योजना सर्वांनी गोसेवा आयोग यांच्या माध्यमातून आपण पाठवणार आहे. या अशा रीतीने यात्रा होणार आहे. तरी आपण आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र गोसेवा आयोग व आमच्या महेश भंडारी साहेब आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे 27 जूनला आपल्या कार्यक्रमास. धन्यवाद.